नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मज्जेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, मस्त छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि ती जी काही सुरुवात होती ना, ती मी साफसफाईने केलेली होती. कारण आता गेले 2 ते 3 आठवडे झाले असतील सोफा कव्हर धुतलेले नव्हते. कारण मागच्या आठवड्यात पूर्ण पाणीच होतं, पाऊस होता आणि आत्ता जरा बाहेर 3-4 दिवस झाले म्हणजे ऊनच आहे. छान मस्त असं मोकळं वातावरण आहे. तर एक-एक करून माझं जे काही धुवायचं आहे ना, अंथरुणं वगैरे किंवा सोफ्याची कव्हरं ते असं चालू आहे. आता कालच्या दिवशी मी पूर्ण गोधड्या वगैरे ना धुवायला टाकून दिलेल्या होत्या मशीनमध्ये. आज म्हटलं मस्त छान हे जे सोफा कव्हर आहेत ना, ते पूर्ण काढून आधी मशीनमध्ये लावते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर आधी सोफा कव्हर टाकून दिले, कारण पाण्याचं, पावसाचं कसं लवकर भरवसा नसतो काही आता ह्या दिवसाचा. त्यामुळे आधी सुरुवातीला मशीनला लावून दिले म्हणजे पटकन सुकतीलही. आणि मशीनमध्ये तर हे सोफा कव्हर इतके छान क्लीन होऊन जातात आणि सुकतातही लगेच. म्हणजे अगदी फॅन खाली जरी टाकून दिले ना, फक्त घरातनं टाकायलाच जागा नसते त्यांना, एवढंच आहे प्रॉब्लेम. तर ऊन असलं की जरा पटकन वाढतात. त्यामुळे प्रयत्न असतो की सकाळी लवकर मशीन लावावी आणि पटकन धुवून झाले की मग वाळवायला टाकले की लवकर सुकूनही जातात. आणि पाण्याचं कसं 10ला शक्यता नसते की पाणी जाऊ शकतं. आता मध्ये आम्ही गावाहून आलो ना, तर तेव्हा जरा पाण्याचा प्रॉब्लेम झालेला होता. म्हणजे जवळ-जवळ कल्याणमध्ये सगळीकडेच झालेला होता तो प्रॉब्लेम. काहीतरी पाईपलाईनचा प्रॉब्लेम होता. म्हणून 3 ते 4 दिवस पाण्याचा सतत प्रॉब्लेम होता. त्यामुळे जरा राहूनच केलेलं. आणि मी सोफा कव्हर वगैरे काढायच्या आधी ना पूर्ण जाडे वगैरे जे होते ना, ते काढून घेतलेले होते आणि फॅन आता पुसून घेत आहे. जाड्यांचं वगैरे मी तुमच्यासोबत काही शेअर केलं नाही. कारण जाडे जे आहेत ना, ते मी आपल्या घरातला झाडूनेच मी काढून घेत असते. मी स्पेशली त्याच्यासाठी कुठलाच झाडू वगैरे किंवा जे काही भेटतं ना, ते मी घेतलेलं नाही आहे. मी जे आपला झाडू आहे ना घरातला, त्याच्यानेच मी जाडे काढून घेते. मला मागे कमेंट होती की त्यांच्यासाठी ना स्पेशल झाडू मिळतो जाडे काढण्यासाठी. पण चला, माझा एक प्रयत्न असतो की आपलं काम होत आहे ना, भागतंय ना, त्यावर चालू द्यायचं. कारण आता जे आहे ना, ते सर्वात बेस्ट आहे असं मला तरी वाटतं. नको त्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा. आणि हो, कसं असतं पूर्वी जसं म्हणजे एकदाच आपल्याला, जसं आपण आपल्या संसाराला सुरुवात करतो तर सगळंच आपल्याला एकदाच मिळालेलं असं नसतं. आपण हळू आपल्या संसाराला सुरुवात करतो आणि मग हळूहळू आपली प्रगती जी आहे ना, ती वाढत जाते असं असतं. एकदाच सगळं काही मनासारखं नसतं किंवा स्वतःचं घर वगैरे दार. तसाच जो काही स्ट्रगल आहे ना, तो मी माझ्या आयुष्यातून पूर्ण केलेला आहे. अगदी खूप काटकसर वगैरे करून, जसं आपण म्हणतो ना की संसार पुढे गेलेला असतो, तशा पद्धतीचा मी अगदी खूप कमीमध्ये माझं घर चालवून इथपर्यंत आमचं जे काही आहे ना, ते आम्ही पोहोचलेलो आहोत, म्हणजे स्वतःच्या घरापर्यंत. आधी तर आम्ही स्वतःचं दुसरंच घर घेतलेलं होतं. ते म्हणजे एवढा बजेट नसल्यामुळे. मग त्यानंतर मग परत आम्ही हे घर घेतलं. असं हळू आपल्या आयुष्यामध्ये बदल जे आहेत ना, ते होत राहतात. आणि आपण जर नको त्या गोष्टींमध्ये खर्च वगैरे करत राहिलो, तर खरं सांगते, म्हणजे आपल्याला मग त्या गोष्टींसाठी खूप उशीर लागतो. आणि ज्यांच्याकडे आधीपासून असलं त्यांना काही हरकतही नसते. पण मी तरी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलेली आहे किंवा काटकसर वगैरे करून जो काही संसार आहे ना, तो इथपर्यंत आणलेला आहे. त्यामुळे मी जेवढं होता होईल ना, तेवढं भागवण्याचा प्रयत्न मी करत असते. ज्या गोष्टींची मला खरंच गरज आहे, तेव्हाच मी ती वस्तू घेते. अन्यथा मी ते घेत नाही. ती वस्तू घेण्यासाठी मी विचारच करते थोडाफार तरी. आणि कसं असतं, होतंय ना आपलं काम, उगाच ती वस्तू आणून परत तिला ठेवण्यासाठी तेवढीच जागा वगैरे हे ते सगळ्या गोष्टींचं बघावं लागतं. इथं आपल्याकडे जागा पुरेशीही नसते. त्यामुळे हे सगळं माझं चालू असतं की कुठलीही वस्तू घेण्याच्या आधी मी जरा विचार करूनच घेते. त्यामुळे होता होईल तेवढं आपलं भागतंय ना, त्याच्यावरती चालवायचं. तर आता जे काही फॅन वगैरे होते, झाडझटक होती ना घरातली, ती झालेली होती. आणि बोर्ड आहेत ना, तेही खराब झालेले होते. बरेच दिवस झाले क्लिनिंग झालेलीच नव्हती. आता सगळ्या घरातलेच बोर्ड म्हटले ना तरीसुद्धा चालेल. पण एक सांगू का, आपल्या कॉलिनने इतके छान क्लिनिंग होऊन जातात ना, अगदी तेलकट वगैरे डागसुद्धा असले ना, तरीसुद्धा
आता माझे तर ग्रे कलरमध्ये आहेत हे बोर्ड, त्यामुळे जास्त खराब दिसतही नाही. पण हात वगैरे लागतो ना, काही वेळा दिसतं. असं व्हिडिओमध्ये व्यवस्थित इतकं काही दिसतही नसेल किंवा दिसतंही आहे की खराब झालेले आहेत असं. पण कॉलिन जर लावलं ना त्याच्यावरती आणि एखाद्या सुक्या कापडाने पुसून घेतलं ना, कॉटनच्या म्हणा किंवा कुठल्याही, तर मस्त छान असे क्लीन होऊन जातात बोर्ड एकदम आणि पटकन 2 मिनिटातच क्लीनिंग होऊन जाते. अगदी काहीच करायची गरज नाही. पांढऱ्या कलरचे बऱ्याच वेळेला खूप जास्त खराबही होतात. तर 2 मिनिटाचं काम आहे, पण तोही वेळ काढावाच लागतो आपल्याला. अगदी इझी क्लीनिंग आहे. कॉलिनचा स्प्रे मारायचा आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने सुक्या पुसून घ्यायचं. झटपट अशी क्लीनिंग आपल्या बोर्डची होऊन जाते. आधी हॉलचे पुसले, आता हे किचनमधलं बोर्ड होतं, तेही खराब झालेलं होतं, ते पुसून घेतलेलं आहे. आणि हे जे आहे ना, हे अगदी किचन ओट्यावरचंच आहे एक्झॉस्ट फॅनचं. तर ते खूप जास्त खराब झालेलं होतं. कारण फोडणी वगैरे दिली जाते ना, तर ते तेलकट झालेलं होतं आणि ते मुद्दामच मी पुसलेलं नव्हतं. म्हणजे याच्याने कशा पद्धतीने ते क्लीन होतं ना, ते मला तुम्हाला दाखवायचं होतं. त्यामुळे. तर तुम्ही बघू शकतात किती झटपट आणि एकदम पूर्ण चिकटपणा होता ना त्याच्यावरचा, तो अगदी सहजच निघून गेलेला होता आणि मस्त असा क्लीन होऊन गेलेला होता. एक-एक करून हळू आता साफसफाईला सुरुवात जी आहे ना, ती केलेली आहे. मला भिंतीही पुसून घ्यायच्या आहेत घरातल्या. कारण आता ह्या दिवसाचं कसं पाऊस पडायला लागले ना, मग तर तो आपण जो प्लास्टिक पेंट दिलेला असतो ना याचा, त्याचं मॉइश्चर वगैरे पकडतं भिंतींवरती आणि मग त्या अशा ओलसर दिसायला लागतात. त्यामुळे त्या पुसून घ्यायच्या आहेत. तर एक-एक करून एक-एक दिवस क्लीनिंग करणार आहे. टीव्ही पुसून घ्यायचा आहे. टीव्ही तर साधा कापड असतो ना आपला त्याच्यानेच मी पुसते. कारण ओल्या कापडाने पुसला. मागे माझा टीव्ही डायरेक्ट गेलेला होता. कारण मी काय करायची थोडं आता तर ह्या काही दोघी हात वगैरे लावत नाही. जेव्हा लहान होते ना तेव्हा लहान मुलं असले घरामध्ये की हात वगैरे लावतात आणि टीव्हीवरतीही बोटं उमटलेली दिसतात आणि वरचेवर धूळ जी आहे ना ती जमा झालेली असते. सुक्या कापडाने पुसली ना सहज क्लीन होऊन जाते. एखादं सुकं कापड घेतलं तर पुसून घ्यायचं. कारण ओल्या कापडाने हे LED टीव्ही ज्या आहेत ना, त्या लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांना चुकूनही ओल्या कापडाने पुसायचंच नाही. सुक्या कापडाने अगदी सहज क्लिनिंग होऊन जाते त्यांची. त्यामुळे मी नेहमी एखादा सुका कापड घेते आणि त्याच्यानेच पुसून घेत असते. असं क्लिनिंगचं ज्या दिवशी काढलेलं असतं ना, त्या दिवशी स्वयंपाकाचं वगैरे हे अगदी नकोच वाटतं. म्हणजे क्लिनिंगचं जर काढलं ना, त्या दिवशी क्लिनिंगच करावी असं वाटतं. कारण परत त्या गोष्टींना खूप जास्त उशीर वगैरे बराचसा वेळ आपला जातो. हॉलमधलं, किचनमधलं, बेडरूममधलं आवरायला घेतलेलं असलं, त्या दिवशी आज स्वयंपाकाचं जास्त काही नव्हतं. कारण हेही घरी नव्हते. आणि आम्ही तिघीच होतो. त्यामुळे मग मी आवरायला घेतलेलं होतं आणि अमावस्या म्हटली म्हणजे क्लिनिंग येतेच. कारण आता मागचे 2-3 शनिवारही क्लिनिंग घराची झालेलीच नव्हती. अमावस्येच्या दिवसाचा व्हिडिओ आहे आपला हा सोमवारचा. तर त्यामुळे थोडीफार का होईना आपण ह्या दिवशी क्लिनिंग म्हटलं झालीच पाहिजे. धुणं वगैरे जे असतं, कपडे व बेडशीट वगैरे, सोफा कव्हर हे मी या दिवशीच धुते आणि जाडे झरमटे वगैरे काढून घेणं. देवघर क्लीन करायची काही गरज नव्हती. कारण कालच्याच दिवशी 1 दिवस अगोदरच पूर्ण देवघर प्रॉपर क्लीनिंग झालेली होती. नुसती सकाळी आपली देवपूजा वगैरे करून घेतली. कलश पुजायचा होता तेवढं केलं आणि डायरेक्ट मग जाळे वगैरे काढून ही सगळी डस्टिंग जी आहे ना, ती करून घेत होते. आपण बऱ्याच वेळेला काय म्हणतो, की वरती घर असलं ना जास्त उंचावरती, की धूळ वगैरे येत नाही. असं बरेच जण सांगतात बरं का घरी आले, की "बाई तुमचं घर ना वर आहे ना, त्यामुळे काही धूळ येत नाही, त्यामुळे ना खराब होत नाही." पण खरं सांगू का, वरती असलं ना तरीसुद्धा धूळ येते. पण ती का दिसत नाही, आपण वेळोवेळी ना ती पुसून घेत असतो. त्यामुळे आपल्याला धूळ दिसत नाही. कितीही उंचावरती, कितव्याही माळ्यावरती घर असू द्या, तिथे धूळ आल्याशिवाय राहतच नाही. सगळीकडे सारखंच असतं. पण आपल्याला कसं वाटतं, की नाही वरती घर असल्यावरती धूळ येत नाही. पण तसं काही नाही. ती वेळच्या वेळी पुसावीच लागते. तरच ते व्यवस्थित क्लीन वगैरे दिसत असतं. मग माझं हे असं चालू असतं स्टेपनुसार, की ह्या दिवशी हे करायचं, त्या दिवशी ते करायचं. म्हणजे जेणेकरून आपलं घर जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ वगैरे राहील. तरीसुद्धा काही वेळेला काय होतं, काही-काही दिवसाचं आता या दोघींना आणायला, सोडायला वगैरे जावं लागतं ना, उशीर झाला तर मग मी दुपारनंतर क्लिनिंग करते. जेव्हा मग सकाळी वेळ मिळाला नसतो तेव्हा. आणि सकाळची शिफ्ट जेव्हा असते ना यांची, तेव्हा तर मग मला काही हे नसतं. म्हणजे एकदाचं सगळे गेले, की मग सकाळीच लवकर पूर्ण घराची क्लिनिंग झालेली असली ना, मग दिवसभर आपल्याला काही टेन्शन नसतं. तसं आज मग मी सकाळीच सुरुवात केलेली होती,
की जेणेकरून पटकन सगळं आवरून होईल. आणि हळूहळू एक 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 कोपरा जर आवरत राहिलो ना, तर घरही छान व्यवस्थित दिसतं आणि जास्त प्रमाणामध्ये धूळ वगैरे जमा होत नाही मग. आरसे वगैरे पुसून हा आरसा तर रोजच पुसला जातो, कारण याचाच वापर होत असतो. त्यामुळे रोज एक कापड मारतच असते मी त्याच्यावरती. आणि नळ आमच्या इकडे KDMCचंच पाणी आहे, त्यामुळे माझे नळ इतके खराबच होत नाही. साध्या कापडाने जरी पुसून घेतले ना, तरी लकलकीत आणि चकाचक होऊन जातात. आधी मी जिकडे राहायची ना कल्याण ईस्टला, तिकडे बोरिंगचं पाणी होतं. तरीसुद्धा माझे नळ तिथेही चांगलेच होते, म्हणजे इतके काही खराब होत नव्हते. कारण आपण 2, 4, 8-10 दिवसातनं जरा त्यांना घासून वगैरे घेतले ना, तरी ते क्लीन होऊन जातात व्यवस्थित. आणि जास्त दिवस जर त्यांच्याकडे नाहीच आपण बघितलं, तर मग ते लवकर खराब होतात. वरतीसुद्धा त्यांच्यावरती पाण्याचे थेंब वगैरे पडलेले असले ना, त्यामुळे मग ते भुरसट वगैरे दिसायला लागतात. आणि एक कापड मारून जर रोजच्या रोज पुसून घेतले, तर मग चांगले क्लीन दिसतात. तर चला, हॉल आणि किचन दोघं साईडचं आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मग मी बेडरूममध्ये आलेली होती. बेडरूममधला हा जो आरसा आहे ना, याचा वापरच होत नाही. जवळ मी याला 1 महिन्यातनं एकदा पुसत असेल असं म्हटलं ना तरीसुद्धा चालेल. कारण दरवाजाच्या मागेच असतो, इतका खराब होत नाही. आणि वरचेवर जर वस्तू असली तिचा वापर जरा जास्त होतो. हात वगैरे लागतात, बोटं लागतात, त्यामुळे डाग उमटतात. पण दरवाजाच्या मागे असल्यामुळे याच्यावरती कुठल्याच प्रकारची डाग वगैरे नसतात. महिन्यातनं 15 दिवसातनं जेव्हा ही क्लिनिंग काढते ना बेडरूमची, तेव्हाच त्याला पुसत असते. आणि वापरही त्याचा इतका जास्त काही होतही नाही. ज्या वस्तूंचा जास्त प्रमाणात वापर होत नाही, त्या महिन्यातनं 15 दिवसातून एकदा जरी आपण क्लीन करून घेतल्या ना, तरीसुद्धा चालतात. पण ज्या काही अशा आहेत, हॉलमध्ये तर रोजच्या रोज थोडीफार क्लिनिंग करावीच लागते. जसं की टीपॉय म्हणा, समोरचा कॉर्नर म्हणा, सोफ्यावरचं व्यवस्थित जे आहे रोजचं रोज ते आवरावं लागतं. आणि बाकीच्या कामांना मात्र मग आठवड्यातून 1 दिवस जो आहे ना, तो ठरवून घेतलेला असतो. त्यानुसार मग सगळी कामं व्यवस्थित जर होत गेली, तर मग सगळं व्यवस्थित दिसतं. आणि ही जी बास्केट आहे ना छोटी, तिच्यामध्ये जे काही रोजच्या रोज लागतं ना आपल्याला, विक्स म्हणा, बाम म्हणा, असं जे रोज आपल्याला लागतं इथल्या इथं घेण्यासाठी, लगोलग घेतलं जातं. पावडरचा डब्बा वगैरे जे लागतं ना, ते सगळं याच्यामध्ये मी ठेवत असते. म्हणजे वरती पसारा दिसत नाही, तेवढा त्याच्यामध्ये अडकलेला राहतो. आणि खालच्या एका साईडला ठेवलं की मग झालं. नाहीतर पूर्ण इथे वरती ठेवलेलं असलं की मग पसाराच दिसतो तो एक प्रकारचा. त्यामुळे ही बास्केट 8-10 दिवसातनं एकदा त्याच्यामध्येही धूळ वगैरे जमा झालेलीच असते. पूर्ण खाली काढून घेते आणि व्यवस्थित परत रचून मग ठेवते. रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस मुलींना वगैरे किंवा आपल्यालासुद्धा विक्स बाम वगैरे लागतोच कधी ना कधी. इथल्या इथं मग पटकन घेता येतं. त्यामुळे इथंच ठेवलेलं असतं माझं हे सगळं. आणि कांदे भरून ठेवलेले होते ना, असं वाटतं ना कांदे भरूनच ठेवायचे नाही. मी मागे आता बाल्कनीमध्ये ठेवून दिलेले होते कांदे. तर गावी जायच्या आधी मी ते घरात घेतलेले होते. तरीसुद्धा वरती मग त्यांना कान्ही वगैरे लागते. ते साफ करून घ्यावे लागतात वेळच्या वेळी, नाहीतर मग खराब होतात. त्यामुळे असं वाटतं ना लगोलग आणायचे. असे 100ला 5 किलो वगैरे अशाच पद्धतीचे भेटत असतात. आता सध्या काही भाव वगैरे कमी जास्त इतके होत नाही आहे. पण चला, आता भरूनच ठेवलेले आहेत. जेव्हा आपण भरत नाही ना, तेव्हा मात्र कांद्यांचा भाव वाढत असतो. त्यामुळे ते भरूनच ठेवावे लागतात. तर कांदे स्वच्छ करून घ्यायचे होते आणि इथं हे खाली झालेलं होतं ना फ्रिजच्या खालचं ट्रे जे आहे ना कांद्या बटाट्यांचं, ते त्याच्यात बाकीचे भरून घेतले आणि जाडीमधलेही स्वच्छ करून घेतले. म्हणजे जेणेकरून एक कांदा खराब असला की त्याच्यासोबत 2-3 कांदे परत खराबच होतात. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.